असे काही समाज आहेत ज्यांनी व्यापाराच्या देवाणघेवाणीसाठी जगाची सफर केली। खरं तर या भटक्या जमातींनी व्यापाराची देवाणघेवाण न करता संस्कृतीची देवाणघेवाण केली आहे असं म्हणायला हरकत नाही। बस्ती पर्वत गाता जाए बंजारा, लेकर दिल का एकतारा। बंजारा हा शब्द उच्चारला की आपल्या मनात ह्या ओळी येतातच। आज मी आलेले आहे नंदरखेडा या गावात, जिथे बंजारांची वस्ती मला सापडली आणि आज मी जाणून घेणार आहे बंजारा समाजाबद्दल, त्यांच्या खाद्य संस्कृतीबद्दल। मग सुरू करूया आपल्या खाद्य भ्रमंतीला। बंजारा ही भारतीय भटकी जमात देशातील बहुतेक सर्व प्रांतात ती आढळते। देशात गोवा, कर्नाटक तर आंध्र प्रांतात त्यांना लंबाडी या नावाने देखील ओळखलं जातं। तर महाराष्ट्र राज्यात विदर्भात अकोला, वाशिम, यवतमाळ तर खानदेशात जळगाव, बुलढाणा तर मराठवाड्यात सर्व जिल्ह्यात बंजाराचे तांडे दिसून येतात। बंजाराची स्वतंत्र ओळख त्यांची वेशभूषा आणि बंजारा भाषेवरूनही होते। देशातील कोणत्याही प्रांतातील बंजारा आपल्या जात भाईशी बंजारा बोली भाषेतच बोलतो। त्याचबरोबर आंतरप्रांतीय रोटीबेटी व्यवहार आजही देश पातळीवर होतो। हे या समाजाचं वैशिष्ट्य आहे। बंजारा शब्दाची उत्पत्ती बनज या फारसी शब्दापासून झाली आहे। बंजारा हा भटका असा समाज, त्यामुळे त्यांच्या संस्कृतीमध्ये विविधता आपल्याला आढळते। त्यांच्या खाद्यपदार्थांमध्ये सुद्धा अनेक वेगवेगळे पदार्थ आपल्याला दिसून येतात। आज असंच मी बंजारा समाजात आलेले आहे आणि त्यांची बोलीभाषा जशी वेगळी आहे तशीच खाद्य संस्कृती आहे। त्यांच्या बोलीभाषेतच ते मला समजून सांगणार आहेत की त्या काय करतायत। त्यामुळे मला जितकं समजेल तितकं तुम्हालाही समजेल। बघूया काय करतायत आपल्यासाठी। तुमचं नाव काय? गोरखीबाई। गोरखीबाई, तुम्ही काय करून दाखवताय? पोळी। हे ह्याच्यावर तेल लावलं तुम्ही? त्यांनी आधीच हे भांड, जी कढई सारखं खापराचं भांड आहे ते उलटं घातलेलं आहे आणि ह्याच्यावर त्या पोळी शेकणार आहेत। थोडक्यात आपली रुमाली रोटी जशी असते त्या पद्धतीने ही रोटी केली जाते। मीठ लावलं होतं, तेल लावलं होतं। तेल आणि मिठाने त्यांनी त्याला असं एक सारवून घेतलेलं आहे। आता बघूया पुढे त्या काय करतात। पोळी करतात। पोळी करून दाखवा मला। पोळी त्यांनी हातावर, जशी अगदी रुमाली रोटी केली जाते त्या पद्धतीने त्यांनी ही रोटी, आपली पोळी तयार केलेली आहे। लगेच उलटण्याचा पोळी तयार झालेली आहे आणि ही पोळी गलवाणी सोबत खातात आणि अजून वेगवेगळे पदार्थ आहेत। तर गलवाणी आपल्याला तयार करण्यासाठी अजून एक यांचीच मैत्रिणी येणार आहे, त्यामुळे ह्यांना मी धन्यवाद म्हणते। गलवाणी करायला आपण दुसऱ्यांना बोलवू। खापरावरची पोळी झालेली आहे। आता गलवाणी नावाचा त्यांचा गुळाचा पदार्थ आहे तो त्या दाखवणार आहेत। तर तुमचं नाव काय? पनीबाई। पनीबाई, ह्या आपल्याला ह्या गलवाणी हा प्रकार दाखवतायत। त्याच्यासाठी काय काय लागतं? त्याला काळी मिरी, सूट आणि वराळी। याला खोपरा लागतो। अच्छा, तर आपण ते तयार करूया। आता ह्याच्यावर काय? पोळी। तेल आहे। तेल टाकलेलं आहे त्यांनी कढई भांड्यात। तेल टाकलं। आता पीठ टाकणार। कसलं पीठ? गव्हाचं पीठ त्या ह्याच्यात टाकणार आहेत। गव्हाचं पीठ त्यांनी तेलात टाकलेलं आहे।
हे काय करताय? गलवाणी. पण ते भाजतायत. हा, गहूचं पीठ. आता खोबरा टाकून राहिला. आता काळी मिरची. हे काय केलेलं आहे? ह्याच्यात काय काय आहे? काळी मिरी, सूट हा, आणि वराळी. अच्छा. हे गुळाचं पाणी आहे. गुळाचं पाणी. थोडा नको, थोडं नको. आता ह्याच्यात काय टाकायचं? काही नाही टाकायचं. काही नाही, झाली. फक्त उकळी येऊ द्यायची. त्याला उकळी फुटायची आहे, त्यामुळे त्याच्यासाठी विस्तव जास्त पाहिजे. त्याचा तो त्या प्रयत्न करतात. तेल घेतलं, तेल तापवलं, तेलात कणिक टाकली, ती भाजली आणि मग सुंठ, काळी मिरी वराळी आणि वराळी हे त्यांनी सगळं कुटून घेतलं होतं आणि ते त्याच्यात टाकलं आणि वरनं गुळाचा पाक टाकला. हे थोडक्यात गोड सूप म्हणायला आपल्याला काहीच हरकत नाही. हे उकळी आलेली आहे त्याला. आता आपण हे उतरून घेऊया खाली. घेऊ का मी? हा पदार्थ कुठला होता? हे काय केलं तुम्ही? गलवाणी. हे गलवाणी केलं. आता ह्याच्यानंतर सळोळी. सळोळी हा वेगळा त्यांचा एक खास पदार्थ आहे, जो अगदी काश्मीरपर्यंत ते कन्याकुमारीपर्यंत ह्या बंजारा समाजात हा केला जातो. त्यामुळे तो खास पदार्थ काय आहे तो आपण बघूया. या बंजारा खाद्यसंस्कृती अनुभवण्याचा प्रयत्न मी करते आहे. अजून काही वेगवेगळे खाद्यपदार्थ आहे ते बघूयाच, पण तात्पुरती आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. चूल पेटली आहे. अजून एक त्यांचा खास अगदी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत तयार केलेला एक खास पदार्थ आहे, तो त्या दाखवणार आहेत. त्याची तयारी चालू होती म्हणून आम्ही छोटासा ब्रेक घेतला होता, पण त्याची तयारी झालेली आहे. सुरू करूया आपण. लसूण आहे, लसणाची फोडणी टाकली, बाजरीचं पीठ टाकलं. हा तो वाटलेला मसाला. आता एक चटणी, तिखट. हे काय आहे? हे तिखट, हळद, मसाला. अच्छा, आणि मीठ टाक. अच्छा. हे त्याच्यात टाक. हे मटण आहे सगळं. याच्यात थोडं पाणी टाकायचं, मग टाकायचं ते. अच्छा. हे काय केलं तुम्ही? हे मिक्स केलंय त्याच्यात टाकायला. हे टाकताना बोलावं नाही लागत आमच्यामध्ये. अच्छा. अशी परंपरा आहे की हे खास विशिष्ट जो मटणाचा भाग होता तो त्यांनी पाण्यात चेचून घेतला, पण तो चेचून घेताना आणि ह्या सळोईच्या ह्याच्यात टाकताना त्यांच्यात परंपरा आहे की अजिबात बोलायचं नसतं. ला उकळी आलेली आहे, त्याचा अर्थ ते झालेलं आहे. झालं, त्याला कोथिंबीर टाकून उतरून घ्यायची. तिन्ही पारंपरिक पदार्थ तयार झालेले आहेत. त्यांनी वाढूनही घेतलेलं आहे आणि आता वेळ झाली आहे थोडीशी चाखायची. चाखून बघते कसं आहे ते.
मस्त त्याला एक तिखट अशी चव आहे, खूप तिखट चव आहे. तिखट जास्त टाकलं जातं आणि हे गोड. तिखटावर तिखट थोडं कमी होण्यासाठी हा गोडाचा पदार्थ असेल. खूप छान. त्याच्यात सुंठ, काळा मिरं ह्याच्या सगळ्याची चव लागलेली आहे. खूप छान झालेलं आहे. धन्यवाद. तुम्ही सगळ्यांनी मला करून दाखवलं. बंजारा संस्कृतीबद्दल, बंजारा खाद्य संस्कृतीबद्दल दाखवलं. हे सगळं मी खातेच आहे, पण ह्याच्यानंतरही मला हे थोडंसं गाव फिरायचं आहे, बघायचं आहे, त्यांची संस्कृती जाणून घ्यायची आहे. बंजारा समाजात लग्न समारंभात नवरदेवासाठी एक खास ओवी गायली जाते, ती म्हणजे ही वढाव. अनेक त्यांच्यात वेगवेगळ्या परंपरा आहेत, त्याही आपण जाणून घेऊया, बघूया. त्याच्यानंतर आपल्याला लोकनृत्यही बघायचं आहे. आज बंजारा समाजातल्या स्त्रियांचा अगदी भडक रंगसंगतीचा पोशाख आपण पाहिला, त्यांचे दागिने पाहिले आणि त्यांच्या नाचाची थोडी झलकही पाहिली. खाद्य संस्कृतीही अनुभवली. या भागात मी इथेच थांबते. कॅमेरामन श्रीकांत आणि सचिनसह मी शेफाली साधू, नांदरखेडा.